नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. बेस्ट पतपेढीच्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी उत्कर्ष हे संयुक्त पॅनल रिंगणात उतरवलं होतं, तर त्यांच्या विरोधात आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभेसह मंत्री नितेश राणे यांच्या समर्थक बेस्ट पॅनल संघटनेनेही आपलं पॅनल उभं केलं होतं. प्रचारादरम्यान ही निवडणूक ठाकरे बंधू आणि प्रसाद लाड यांच्यातच रंगल्याचं दिसून आलं. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकाही जागेवर निवडणूक जिंकता आली नसल्याचं चित्र समोर आलंय. दुसरीकडे बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 14 जागा निवडून आल्या आहेत, तर भाजप प्रणित पॅनलच्या 7 जागा निवडून आल्या आहेत, तर ठाकरे बंधूच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळाली नाही. यावरूनच आता भाजपकडून ठाकरे बंधूंवर टीका करण्यात येत आहे. तर या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी भाष्य केलंय. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपने पैशांचा प्रचंड वापर केला आणि या पैशासमोर आम्ही हरलो असं मत सुहास सामंत यांनी व्यक्त केलंय. मात्र या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचं पॅनल जरी हरलं असेल तरी दुसऱ्या एका पतपेढीच्या निकालात ठाकरे गटाने मात्र बाजी मारली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर ठाकरेंच्या शिवसेनेने झेंडा फडकवला आहे. यात ठाकरेंच्या स्थानिय लोकाधिकार समितीने 15 पैकी तब्बल 11 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. पण ठाकरे बंधूचा पॅनल बेस्ट पतपेढीत हरल्याने भाजपने ठाकरेंना डिवचायला सुरुवात केली आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी या निकालानंतर ठाकरेंना जागा दाखवली आहे. ठाकरे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत अशा शब्दात लाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करायला सुरुवात केली. आता या एकूणच बेस्ट पतपेढीचा निकाल आणि यावरूनच भाजप नेत्यांनी केलेली टीका या सर्व घडामोडींवर ठाकरे बंधू काय प्रत्युत्तर देतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.